आषाढी वारीसाठी गजानन महाराज यांची पालखी मार्गस्थ झाली आहे। पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास करणार आहे। 700 वारकऱ्यांचा दिंडीमध्ये सहभाग असेल। दरवर्षी पंढरपूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या आषाढीच्या सोहळ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराज यांची पालखी आज रवाना झाली। 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेत। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये पुढचे 33 दिवस पायी प्रवास करून आषाढीच्या सोहळ्याला महाराजांची पालखी भेट देणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। प्रफुल्ल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, विठ्ठलाच्या भेटीला गजानन महाराज यांची पालखी आज मार्गस्थ होणार आहे, ज्याच्यामध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग असेल। सविस्तर गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा जी आहे ती आज संपलेली आहे। आषाढीच्या सोहळ्यासाठी पुन्हा एकदा संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आज मार्गस्थ झाली आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं भाविक जे आहे या पालखीला निरोप देण्याकरता या पालखीमध्ये सहभागी झाले आहे। पुढचे 33 दिवस या पालखीचा प्रवास जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने होणार आहे आणि पंढरपुरामध्ये साजरा होत असलेल्या आषाढीच्या सोहळ्याला ही पालखी भेट देणार आहे। 5 दिवस पालखीचा मुक्काम असेल आणि या 5ही दिवस आषाढी सोहळ्यानिमित्त चंद्रभागेच्या तीरावरती आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गजानन महाराजांची दिंडी आणि त्यात सहभागी असलेले वारकरी प्रामुख्याने सहभागी होत असतात। आज 700 वारकरी घेऊन टाळ मृदुंग आणि पताकांचा संपूर्ण संच घेऊन जे आहे वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सकाळी 7:15 वाजता जेव्हा पालखी मंदिराबाहेर पडत होती तेव्हा या पालखी बरोबर हजारो भाविक पंचक्रोशीतून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक जे आहे या दिंडीला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता रवाना करण्याकरता या ठिकाणी सहभागी झालेले आहे। आणि सकाळपासून ही जी गर्दी आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं भाविक जे आहे या पालखी सोबत चालत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था जी आहे भाविकांकडून करण्यात आलेली आहे। एकंदरीतच कुठल्याच प्रकारची गैरसोय जी आहे वारकऱ्यांची होऊ नये याची खबरदारी जी आहे मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर भाविक असतील हे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळी ज्या पद्धतीनं संत गजानन महाराजांची पालखी जी आहे मंदिराबाहेर पडली, त्याचबरोबर आता हजारो भाविक देखील अकोल्यापर्यंत या पालखी सोबत चालत जाणार आहे। पहिला मुक्काम जो आहे या पालखीचा किंवा आपण त्याला जो पालखी ठेवायचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी नागझरी येथे होणार आहे आणि त्यानंतर पालखी जी आहे पुढच्या प्रवासाला जी आहे या ठिकाणी निघणार आहे। एकंदरीत संपूर्ण जे वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले त्यांना तब्बल 2 महिन्याचा पायी प्रवास करावा लागेल। 33 दिवस इथून पंढरपूर पर्यंत जाण्याकरता आणि तिथून येताना 29 ते 30 दिवसाचा प्रवास जो आहे या पालखीचा असणार आहे। ठिकठिकाणी या पालखीचा मुक्काम होणार आहे आणि त्या पालखीच्या मुक्कामादरम्यान भाविकांकडून येथील सहभागी वारकऱ्यांना वेगवेगळ्या जे काही साहित्य असेल, नाश्ता असेल, चहापान असेल किंवा मुक्कामाची व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणेच मार्ग याही वर्षी असणार आहे। यावर्षी या पालखीमध्ये मोठ्या संख्येनं वारकऱ्यांसोबत अश्व देखील सहभागी झालेले आहे। हा संपूर्ण पायी प्रवास संपूर्ण होताना किंवा आषाढीचा सोहळा आटोपून येताना देखील हाच उत्साह जो आहे विठ्ठलाच्या भेटीला गजानन महाराज यांची पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि प्रशासनाने देखील या ज्या ठिकाणाहून पालखी मार्गस्थ होते त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।